जय हो गुरुजी की. माझा आवाज येतोय ना? येतोय. ज्ञान सांगेन सहज विज्ञानाशी ही आपली 16वी आवृत्ती आहे. 16व्या आवृत्तीमधील हा 5वा अध्याय आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. हा अध्याय सुरुवातीला विजयाने घेतला होता, दुसऱ्या वेळेस विवेक भैयाने, तिसऱ्या वेळेस सुरेखाने, चौथ्या वेळेस मंदाने, पाचव्या वेळेस डॉक्टर संगीताताईने, 6व्या वेळेस सीमाने, 7व्या वेळेस आप्पाने घेतला होता, मिरकणे आप्पा. 8व्या वेळेस गणेश भैयाने घेतला होता. 9व्या वेळेस लता डोने, 10व्या वेळेस मंगल लोंडे, 11व्या वेळेस मंगल परभणीची आपली उदयची बहीण. त्याच्यानंतर 12व्या वेळेस उदयने घेतला होता. 13व्या वेळेस मी घेतला होता. 14व्या वेळेस सविताने घेतला होता, सविता गायके. आणि 15व्या वेळेस अश्विनी गायकेने घेतला होता. ही 16वी आवृत्ती आहे. आज संगीताताई घेत आहेत. संगीताताई. जय हरी. जय हरी. जय जय हो हो गुरुजीं की. गुरुजी. हो आवाज येतो? हो हो येतो. आवाज येतो का? हो येतो. प्रवासात आहेत का? अच्छा, सॉरी फॉर लेट बर का. इथे बीड मध्ये सामूहिक ध्यान ठेवलं होतं आज. अच्छा. ओके ओके. चालते. आवाज येतो का? हो हो येतो येतो. हा, त्यामुळे आताच ध्यान झालं. बरं बरं. मिरगणे सर ते आले होते, रंजना. आता आजचा आपला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. गुरुजी म्हणतात हे तुकाराम महाराजांची उक्ती जी आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपण सोयरे कुणाला करतो? कुणाला एखाद्याला कल्पना विलास वाटेल, कुणाला वाटेल की हे तुकाराम महाराजांनी म्हणावं का हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, नाही का? कुणी त्याला लक्षार्थाने घेईल, कुणी वाच्यार्थाने घेईल. पण गुरुजी सांगतात की आपल्याला एखाद्या सोयरी करायची म्हणजे काय, की त्याचं कुल गोत्र सगळं बघावं लागतं, ते एक असावं लागतं, नाही का? तसं आपल्यामध्ये आणि वनस्पतींमध्ये सजातीयत्व आहे का हे बघावं लागेल. गुरुजी म्हणाले तर ते सजातीयत्व कशावर अवलंबून आहे? सजातीयत्व ते त्याचं गोत्र म्हणजे मुळाशी गेले गुरुजी. त्याचं कुल कसं निर्माण झालेलं आहे की समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वात सुरुवातीला शैवाल तयार झाला, आणि त्या शैवालाच्या उपशाखा म्हणजे 2 झाल्या. त्यातल्या एकेने वनस्पतीला जन्म घातला आणि एकेने प्राण्यांना. तर ते प्राणी म्हणजे विकसित रूप म्हणजे मानव, आणि याचं विकसित रूप म्हणजे वृक्ष. तर अशा पद्धतीने कुल एक आहे, नाही का? कुल गोत्र ते बघतो ना आपण सोयरीक करायची म्हटल्यास. ते सजातीयत्व आहे का? सारखे गुणधर्म आहेत का माणसाचे आणि वनस्पतीचे? 1900 शतकात म्हणजे सजीवत्व त्यासाठी म्हणजे वनस्पती सजीव आहेत का नाही याचं गुरुजींनी सांगितलं की 1900 शतकाच्या सुरुवातीला वनस्पती सजीव मानत नव्हते का. तर कुणी जर म्हणाले की वनस्पती वाढतात, तर मग लोक म्हणायचे नखही वाढतात, उकेरडा पण वाढतो, मग तो पण ते नंतर जगदीशचंद्र बोसांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच वनस्पती जिवंत आहेत, सजीव आहेत असे प्रयोग केले त्यांनी. त्या श्वसन घेतात, त्या अन्न घेतात, त्यांचं मानवासारखे त्यांना संवेदना आहेत, भावभावना आहेत. मग त्यांचं ते सजीवत्व थोडे दिवस लोकांनी मान्य नाही केलं, पण नंतर त्यांनी क्रिस्पोग्राफ आदी यंत्रे वापरून वनस्पती सजीव असल्याचं सिद्ध केलं. त्यात त्यांना भुलीचं इंजेक्शन देऊन त्या कशा जिंकतात माणसासारख्या, हे सगळे अनेक प्रयोग त्यांनी केले. आणि आता सर्व मान्य झालेलं आहे की वनस्पती सजीव आहेत. मग वनस्पती सजीव आहेत तर त्यांना भावना आहेत का, विचार आहेत का, त्या स्थलांतर करतात का? तर काही वनस्पती स्थलांतर करतात. क्लॅमिडोमोनास नावाची समुद्रातील एक पेशी वनस्पती, तिला 2च केस असतात, ते तिचे ते नावासारखे वल्ले असतात आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, अशी ती असते. आणि केंद्रातील लाल ठिपक्यावरून प्रकाशाच्या कमी अधिकाची जाणीव त्या पेशीने तिला होते व तदनुरूप ती आपला प्रवास करते. काही ड्रॉसेरा ही मांसाहारी वनस्पती, ती काय करते, आपल्या पानांमध्ये एखादं तिचं भक्ष्य जे आहे कीटक, ते ती पकडून ठेवती आणि त्यातला आवश्यक भाग शोषून घेते आणि अनावश्यक भाग त्या पानांच्या बाहेर येतो. अशा प्रकारे वनस्पतींना सुद्धा भावना आहेत. आता टच मी नॉट जे म्हणजे लाजाळूचे जे रोपटे आहे त्याच्याबद्दल सांगितले.
रासायनिक प्रक्रिया नुसती नाहीये ती वैज्ञानिक. त्यांना पण भाव नाहीत, त्यांना पण ते संकोच आहे की कुणी त्या बँकचं उदाहरण गुरुजी द्यायचे. बँकनी म्हणले ते काटेरी निवडुंगाला सांगितलं की तुला ते काटे बिना काट्याचं वाढता येईल का, कारण तुझी सुरक्षा मी घेतो, त्याची हमी मी घेतो. आता हेच उदाहरण आपल्याला असं सांगतंय का, हे उदाहरणातून आपल्याला हे पण कळेल की त्याने तर त्या झाडाने एकतर मानवाची भाषा ऐकली आणि ते झाड पुन्हा काटे येण्याचं बंद झालं, ते बिना काट्याचं निवडुंग यायला लागलं. याचा अर्थ काय आहे, त्याला काही खरं बोलायला कळतंय त्याला. जाऊ तितका म्हणजे कमीच आहे, ते तितक्या खोला जाऊ तितकं ते त्याच्यातल्या जास्त झाडांमधलं माणसाच्या पेक्षा किंबहुना माणसापेक्षा जास्त त्यांची संवेदनशीलता कशी आहे हे त्या व्यक्तीला कळतंय, जे त्यांच्या जास्त प्रयोग करतंय किंवा जे त्यांच्या जास्त माया करतंय, झाडांवर प्रेम करतंय, त्यांना वाढवतंय, ते लोक आपल्याला सांगतील त्यांचे अनुभव. आज योगायोगाने मी बीडला आलेले, योगायोगाने नाही आले, योगानेच आले. बीडला आले तर दुपारी ठाकूरांच्या हॉलमध्ये गेलो होतो आम्ही थोडा वेळ. तर तिथं संदीप भाऊ आपले गोगे, त्यांचे ते मित्र आहेत, अभिमान खरसाडे नावाचे. तर संदीप भाऊनी पण अनेक झाडं लावलेत आणि ते अभिमान खरसाडे पण त्यांनी अनेक झाडं लावलेत आणि जगवलेत, आणि त्यांचं झाडाचं इतकं अतूट रिश्ता आहे म्हणजे. तर ते योगायोगाने भेटले होते, तर त्यांनी अद्भुत प्रयोग सांगितले त्यांचे. त्यांनी काही म्हणजे आता थोडाच वेळ होता, तर तेवढ्यात त्यांनी खूप सांगितलं की झाड म्हणजे, झाडांमध्ये किती शक्ती आहे, म्हणजे कोणत्या त्याच्यामध्ये म्हणजे मानवापेक्षा सुद्धा त्याच्याकडे कोणती शक्ती आहे ती, म्हणजे आणि ते किती ऐकतं, झाड किती ऐकतं. म्हणजे झाड सर्वार्थाने थोडक्यात सांगायचं काय, झाड म्हणजे सजीव आहे, त्यांना माणसासारख्या भावना पण आहेत. तर मग त्यांच्याशी सोयरीक संत महात्मे कसे करतात, झाड कुणाशी सोयरीक करतात. आपण भले म्हणू एखाद्या झाडाला, आपल्या इथं लावलेल्या कुंड्यामधल्या किंवा शेतामधल्या झाडांना आपण म्हणू की नाही हे माझं मित्र आहे, हे माझं मित्र आहे, हे माझा सोयरा आहे, हे माझं सोयरा. झाड कुणाला सोयरा मानतंय. तर ते त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्यांना काही पाहिजे नाहीये, म्हणजे जे निस्पृह आहेत, त्यांना झाड स्वीकारतंय जास्त, त्यांचं ऐकतंय झाड. त्याच्यामुळे गुरुजींचे आपण प्रयोग बघितलेले आहेत की गुरुजी म्हणले होते की जेव्हा शाळेच्या बाजूला जे गार्डन होतं, तिथं गुरुजींना वाटलं होतं की रिकामी जागा होती, तिथे गुरुजींना वाटलं होतं की एक वडाचं झाड आलं तर बरं होईल. मग वडाचं लगेच आलं दुसऱ्या दिवशी. मग गुरुजींना वाटलं की अक्का, डॅडींना फोन कर बरं, त्यांचा फोन येतोय. पिंपळाचं झाड यावं म्हटलं की पिंपळाचं आलं. मग पिंपळाचे 5 झाड यावं म्हटलं की पिंपळाचे 5 झाड आले. असं करत करत पिंपळाचे 1000 झाड झाले म्हणले गुरुजी. तो बगीचाच पूर्ण, ते ती जागा सगळी पूर्ण त्या पिंपळाच्या झाडाने व्यापली गेली. म्हणजे हे तर म्हणजे आता आपण झाड ऐकतो कधी म्हणू, किंवा आपल्या समोर एक झाड आहे आणि त्याला आपण काहीतरी सांगतोय की तू समजा एखाद्या फुलझाडाला आपण म्हणू की तू मला आहे ना 1-2 महिन्यामध्ये 100 फुलं दे, अशी ऑर्डर दे. हे तर अव्यक्तातून म्हणजे आलेत ना ही झाडं. म्हणजे गुरुजींचं याच्यावर किती प्रेम असेल की ती झाडं उत्पन्न झाली, म्हणजे त्यांना कळलं की हे निस्पृह, म्हणजे हे नुसतं ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रयोग करायलेत गुरुजी निस्पृहतेने. त्याच्यामुळे ते गुरुजी म्हणायचे काही होतंय, काही होतं तर काही झालं, मग ह्याच एका झाडाचं रूपांतर दुसऱ्या झाडातही केलं गुरुजींनी. असं पण झालं. गुरुजींना ज्या दिवशी बेल पाहिजे होता, त्या दिवशी एका छोट्या मुलांनी बेलाचं एक रोपटं आणून दिलं गुरुजींना. आणि पुन्हा त्याने अजून एक सांगितलं की ते गुरुजी म्हणले तू कसं काय आणलं रे बाळू रोपटं, तर ते म्हणले माझी आई म्हणली हे आम्ही एका ठिकाणाहून आणलं होतं, तर माझी आई म्हणली की जा तुझ्या गुरुजींना पाहिजे. कसं कळलं तिला हे सगळं, म्हणजे हे झाड जे आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि त्याच्याशी अटॅच व्हायला, त्याच्याशी जर आपल्याला सोयरीक करायची असेल, अटॅच होणे म्हणण्यापेक्षा सोयरीक करायची असेल, तर आपल्याला त्याच्याबद्दल किंवा आपली निस्पृहता जेवढी जास्त तेवढं ते आपल्यावर प्रेम करते. असं मगाशी त्या वृक्ष भाऊ त्यांनी सांगितलं की निस्पृहता त्यांना खूप आवडते झाडांना. मग जे जे लोक निस्पृह आहेत त्यांचं ते सगळं ऐकतात,
पण त्यांच्यासाठी ते काही करू शकतात. मग त्याच्यातून एक लक्षात आलं, की असं ते का? कारण एकदा मिरगणे सर म्हणले होते, "गांजा कशाला, गांजा कशाची आवड आहे?" म्हणले होते. म्हणजे गांजा ओढणाऱ्याला गांजा ओढणाऱ्याची आवड असते. म्हणजे हे झाडं इतके स्वतः निस्पृह आहेत, त्याच्यामुळे त्यांना निस्पृह आवडतात. जन जन म्हणजे ते संत जनच म्हणावं लागेल. निस्पृह फक्त संतच असतात ना. आपल्याला तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये निमे इफेक्टच पाहिजे असतो. चांगल्या जगण्याचा इफेक्ट पाहिजे, कौतुक पाहिजे, नाही का? पण झाडांना काही नाही पाहिजे. झाडं आपल्याला, आपण त्याला तिथंच आपल्याला लहानपणापासून आपल्याला शिक्षक वगैरे सगळेच लोक सांगतात, की त्याला दगड मारला तरी ते त्याला सावली देतोय. त्याला त्याची एखादी फांदी तोडली तरी त्या फांदी तोडणाऱ्याला पण सावली, गोड फळं देतोय. म्हणजे त्याच्याकडे इतकी कमालीची निस्पृहता आहे, की ते म्हणजे जिवंत न वाटणार, एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजासहजी नाही जाता येणार जे झाड आहे, जे निसर्गावर 100% अवलंबून आहे, ते झाड आपल्याला शिकवतंय म्हणजे निस्पृहता. आपल्याकडं खरं तर मानव हा जो हे आहे, मानव हे जे ईश्वराने आपल्याला दिलेलं एक विकसित संधी, म्हणजे विशेष संधी दिलेलं रूप आहे ना हे गुरुजींनी, म्हणजे गुरुजींनी म्हणते, म्हणजे गुरुजींनी दिलेलं असतं ते. म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळ्यात विकसित जर काही असेल तर ते मानव आहे. त्याला म्हणजे सगळ्या, म्हणजे विचार पण आहेत आणि त्या विचाराची अंमलबजावणी करण्याचं सामर्थ्य, क्षमता ते पण आहे मानवामध्ये. पण तो अडतो तो फक्त स्पृहतेमध्ये, ज्याच्याकडे निस्पृहता नाही. कोणत्या गोष्टीमध्ये काहीतरी पाहिजेच आहे त्याला. गुरुजी सारखे संत महात्मे असे आहेत की त्यांना आहे ना, पाहू दे. म्हणजे तो मला प्रश्न आता, मी गुरुजींकडं काही दिवसातच मला मला वाटलं, की मी गुरुजींना खूपदा विचारला याच्यात, मग मला वाटतं मी क्लासमध्ये पण बऱ्याचदा बोलली असेल, गुरुजी तुमच्याकडे गर्दी कशी होत नाही? मिरगणे सर आताच एक उदाहरण सांगत होते. त्यांनी लिहिलेलं वासुदेवायन पुस्तक एका, म्हणजे ते कोण म्हणले कुलगुरू का कोण कुणाच्या घरी गेलं, ते पुस्तक त्यांनी वाचलं तर ते 2 तास सरांशी बोलत होते फोनवर, की अहो काय हो, मी परभणीला होतो ना गुरुजी असण्याच्या काळात, काय हो, पुस्तक जर आधी हाती पडलं असतं तर मी गुरुजींना, मग त्यांच्याकडे तर रांगच लागली असती. ते म्हणले रांग लागणारच नव्हती गुरुजींकडे, गर्दी लागणार म्हणजे येणं होणारच नव्हती, गर्दीच येणार होती. तर निस्पृहता जी प्रक्रिया आहे ना, ती जे देह तादात्म्यात आहेत त्यांना निस्पृहता कधीच कळू शकणार नाही, ती अंमलात येऊ शकणार नाही. त्याच्यासाठी एकमेव उपाय आहे आमुचा प्रकृती पलीकडील भाव. म्हणजे आता मला आहे ना, म्हणजे मला तेच वाक्य का आठवतं मला माहित नाही, पण ते म्हणतात की आमुचा प्रकृती पलीकडील भाव. तसं हे जे झाडं आहेत, म्हणजे वृक्ष, वल्ली, त्यांचा प्रकृती पलीकडील भाव, ते प्रकृतीचा भाग आहोत. आपल्याला वाटेल की प्रकृतीने आपल्याला देह कशाला दिला, देह कशासाठी दिलाय? प्रकृती पलीकडील बघायला दिली. तसंच आहे ते, काट्याने काटा काढला जातो म्हणतात, दीपाताई सांगत असते ज्ञानेश्वरीमध्ये, की अज्ञानाचा काटा काढ, म्हणजे अज्ञानाचा काटा काढायला ज्ञान, आणि ते दोन्ही नंतर ज्ञान आणि अज्ञान दोन्ही टाकून द्यायचं, तसं प्रकारचं. म्हणजे एक काटा काढायला झाला दुसरा काटा. तसं या प्रकृतीचा देह घेऊन, प्रकृती मधलाच देह घेऊन प्रकृतीच्या पलीकडे जो बघतो, म्हणजे ज्याची अवस्था प्रकृतीच्या पलीकडची आहे, तो ह्या वृक्षाशी एकरूप होऊ शकतो, तो त्याचा सोयरा होऊ शकतो. तरी गुरुजींनी याच्यातली ना वैज्ञानिक प्रक्रिया कशी सांगितली, की ह्यांना भावभावना कशा आहेत, किंवा माणसांना सुद्धा भावभावना कशा आहेत. तर जेव्हा एक असतं तेव्हा तिथं भावभावना नसतात. पण जेव्हा ते दोन होतं ना, म्हणजे ऋण आणि धन होतं, तेव्हा तिथं विद्युत प्रवाह चालू होतो. तर तो विद्युत प्रवाह कसा, आता आपल्या आपल्या मेंदूमध्ये, म्हणजे आपल्या मेंदूला मज्जासंस्था आणि आपल्या मणक्यामध्ये असणारा स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू, आणि स्पायनल कॉर्ड मधून दोन्ही बाजूला अशा केसासारखे तंतू निघतात, त्याला म्हणतात मज्जातंतू, इंग्लिश मध्ये म्हणतात नर्व्स. हे मज्जातंतू अगदी बोटाच्या टोकापर्यंत असतात ते. ते मज्जातंतूंचं काम काय असतं, की संवेदना पोहोचवणे, नाही का, संदेश वहन थोडक्यात. हे कसं होऊ शकतं, की याच्यामध्ये कसं आहे, दोन काम करतात. मेंदू आज्ञा देतो, मग ते आज्ञा वाहून न्यायचंही काम करतात. आणि एक दुसऱ्या प्रकारचे असे असतात
की बाहेरचं ज्ञान मेंदूकडे व्हाविणे, बाहेरचं ज्ञान मेंदूकडे पाठविणे. ते एक दोन प्रकारचे असतात, सेन्सरी आणि मोटार असं म्हणतात त्याला. सेन्सरी आणि मोटार वहन करणारे म्हणजे धन आणि ऋण. जिथं धन आणि ऋण आहे तिथं विद्युत भार आहे, आणि जिथं विद्युत प्रवाह आहे तिथं विचार आहेत, संवेदना आहेत, जाणीवा आहेत. हे झाडांमध्ये पण आहेत का? आहेत. त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं की सिबॅक नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यानं ते 1821 साली प्रूव्ह केलेलं की त्याला सिबॅक इफेक्ट असं म्हणतात, की एखाद्या तारेमध्ये एका धातूचं एक टोक थंड आहे आणि एक टोक उष्ण आहे, तर त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहतो. बरोबर? तसं ह्या झाडांचं एक टोक उष्ण आणि एक टोक गार तसं असेल तर त्यातून विद्युत प्रवाह वाहतो. तो भलेही ते म्हणले अत्यल्प वाहत असेल, गुरुजी म्हणतात, पण वाहतो. तो वहन करतो. मग कसं असतं, याच्यामधलं जे जलवाहिनी असते झाडातली, ती मुळातून पाणी घेऊन पानांच्या टोकाटोकापर्यंत जल पोहोचविते. ते झालं थंड. आणि इकडून एक प्रकाश संश्लेषणाने पानाच्या टोकापासून अगदी मुळापर्यंत अन्न वाहण्याचं काम, म्हणजे प्रकाश संश्लेषण होतं ना प्रकाशाच्या मदतीने, उष्णतेमुळे. तर ते उष्ण टोक झालं. मग त्या दोन्ही मध्ये तो प्रवाह तयार होतो विद्युतचा, आणि त्याद्वारे त्यांना सुद्धा आपल्यासारख्या जाणीवा, विचार, संवेदना असतात असं गुरुजींनी सांगितले. तर आता ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितले की त्याचं सांगितलं काय, असं थोडक्यात सांगितलं की उष्ण आणि थंड हे दोन टोक, त्याच्यामध्ये विद्युत म्हणजे धन आणि ऋण मध्ये विचार होतो. म्हणजे आपलं पण कसं आहे, आपण द्वैतात जेव्हा असतो कोणताही मानव, तेव्हाच त्याच्याकडे विचार असतात. जेव्हा तुका झाला पांडुरंग, तेव्हा तिथं विचार कुठे? तो पांडुरंग होऊन बसला ना. तोपर्यंत आपल्याकडे तो विचार असतो की, म्हणजे नाही का. तर आपल्याला वनस्पती काय करतात याच्यातून तर मला एकच आज कळलं, म्हणजे हा, अजून यात वनस्पती म्हणजे अजून एका शास्त्रज्ञांनी 18 वर्षाच्या तरुण संशोधकाने वनस्पतीवर संगीत ध्वनीचे, म्हणजे एका ठिकाणी त्यांनी काय केलं, काही रोपट्यांना रॉक अँड रोल म्हणजे पाश्चात्य संगीत लावून दिलं, आणि काही रोपट्यांना शास्त्रीय संगीत. तर त्यांना ते बघितलं की त्यांना ते धांगडधिंगार पाश्चात्य संगीत आवडलं नाही, रॉक अँड रोल. त्यांनी त्यांचे तोंड विरुद्ध दिशेला झुकवले झाडांनी, आणि शास्त्रीय संगीताला त्यांनी त्या ध्वनीकडे त्यांनी ते तोंड झुकवलं, म्हणजे त्यांना ते आवडलं. म्हणजे त्यांना कशा भावभावना आहेत, हे आवडते नाही आवडते, आवड निवड ह्या सगळ्या गोष्टी झाडांना पण आहेत. म्हणजे ध्वनी लहरी, आता हे याच्यात अजून हे पण दाखवलं की माणसांना जशा भावभावना आहेत, एकमेकांच्या आवडीसाठी माणसं कशी, म्हणजे मुली समजा चांगलं तयार होऊन वगैरे बसतात, तसं हे स्त्री केशर ते वेगवेगळे त्यांचे रंग असतात, ते पुकेसर स्त्री केसर, ते एकमेकासाठी चांगले रंग वगैरे पेहराव, म्हणजे निसर्गात मध्ये म्हणजे वृक्षामध्ये सुद्धा ते मिलनाची वगैरे हे आहे. म्हणजे माणसांमध्ये जे जे सगळे भाव आहेत ते झाडामध्ये पण आहेत, असा या अध्यायाचा थोडक्यात हे आहे. याच्यातून मला एक अजून काही उदाहरणं सांगायची जर झाली, तर गुरुजींनी, आता गुरुजी तर आपल्याला म्हणजे गुरुजींनी सगळे प्रयोग केले आणि मग ते हे लिहिलंय, ग्रंथ लिहिलाय. गुरुजींनी नुसते तेवढेच प्रयोग नव्हते केले की आज इथं ते म्हणजे आज इथं हे झाड यावं म्हटलं की आलं, तेवढंच नव्हतं केलं. नंतर गुरुजींनी काही दिवसांनी म्हणजे हे पण प्रयोग केले होते की एक छोटस झाड होतं आंब्याचं, तर त्याला म्हणजे त्याला त्या काळामध्ये तर छोटच होतं ते, त्याला आंबा येणं शक्य नव्हतं, पण गुरुजींनी त्याला म्हणले होते की तू एक तेवढा त्रास घे आणि एक तांब्याभर तांब्याच्या आकाराचं तुझ्या याला आंबा येईल का हे मला बघायचंय. तर त्या झाडाला तांब्याच्या आकाराचा आंबा आला होता. म्हणजे झाड कुणाचं ऐकतंय, झाड निस्पृह व्यक्तीचं ऐकतंय, ज्याला काही अपेक्षा नाही अशा. म्हणजे खूपच मला हे खूप लागलं आज, म्हणजे ते खनसाडे भाऊ म्हणे ना का झाड कुणाचं ऐकतंय, ते त्यांनी एक शब्द वापरला, म्हणले झाड आपलं हे करते. त्यांनी तर हायजॅकच शब्द वापरला, म्हणजे आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या विचारांना ते हायजॅक करते, म्हणजे त्याला
त्याच्या त्या विशिष्ट ऑरामध्ये गेलं. आपल्याला कसं संतांच्या ऑरामध्ये आपण संतांच्या थोड्या सहवासात गेलो सानिध्यात, तर त्यांना आपण सगळं कळतं ना संतांना, की संत विचाराने आपल्याकडे आलेले आहे. का गुरुजींना तर सगळंच कळायचं. गुरुजी आलं की म्हणजे गुरुजींसमोर बसलं की गुरुजी काय म्हणायचे, त्याच विषयाला त्याच मुद्द्याला हात घालायचे गुरुजी. आपल्याला जरी गुरुजींसमोर गेल्यावर बोलणं सुचत नसलं, तरी गुरुजी मात्र आपल्याला ज्या गोष्टी पासून आपण म्हणजे आपण ज्याच्या ह्याच्यातून चाललेलो आहोत, त्याच्याशीच गुरुजी बोलायचे. त्या संबंधानेच बोलायचे. एखाद्या विद्यार्थीच्या परीक्षा जवळ आली असेल, तर त्याला परीक्षेच्या संबंधातून बोलणार. आमच्यासारख्याचं समजा एखाद्या पेशंटचं काही असेल, तर आम्ही त्याच्या संदर्भात बोलणार. एखाद्याच्या लेकराची परीक्षा जवळ आली, तर त्या आईला त्या लेकराबद्दल बोलणार. तसं हे झाड पण काय करते, त्याच्या ऑरामध्ये गेलं ना, तर ते ते आपल्या विचार भावनांना हायजॅक करते असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानुसार ते त्याच्या इच्छा सुद्धा पूर्ण करण्याची पूर्ण कॅपॅसिटी ठेवता येते. एवढी क्षमता ह्या झाडांमध्ये आहे. मग त्यांनी त्यांचे उदाहरणं पण दिलीत, की म्हणजे एकदा म्हणजे काही बऱ्याचदा त्यांचं प्रोटेक्शन झाडांनी केलेलं आहे. ते झाडावरून खाली पडताना कसं फांदीने त्यांना वाचवलेलं आहे. म्हणजे त्यांना कळतं, की आपली काळजी घेणारे, आपल्यावर प्रेम करणारे लोक कोण आहेत असं त्यांना कळतं. आणि त्यांनी अजून एक सांगितलं, की आता ते रोजच झाडांच्या संपर्कात आहेत ना, झाड लावणे, जगविणे, त्याच्यासाठी ते काय काय करतात. खूप ते निस्पृहने करतात. त्यांना त्याच्याकडून काहीच पाहिजे नाहीये. तर ते ते उन्हाळ्यात सुद्धा ते खूप पाणी ते झाडांना मिळण्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि ते सगळं म्हणजे सगळं हे निस्पृहपणे अगदी त्याची कोणी दखल घ्यावी हा सुद्धा त्यांच्याकडे तो भाव नाही. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या झाडाच्या प्रेमाचे अद्भुत अनुभव आहे त्यांच्याकडं. तसं ते एक पॉंडिचेरीचं पण एक माताजींचं उदाहरण आठवलं होतं मला, की मिरगाने सरांनीच सांगितलं होतं. मी पॉंडिचेरीला गेल्यावर ते झाड मी बघितलं होतं, की माताजी ऑरोविल नावाचं जे फॉरेस्ट, आता त्याला फॉरेस्ट नाही म्हणतायत, आता ती एक सिटी झाली, ऑरोविल सिटी झाली. तर ते ऑरोविल फॉरेस्ट मध्ये एक झाड म्हणजे ते काही झाड तोडणं चालू होतं, एक मंदिर बनवण्यासाठी मोठं मंदिर, म्हणजे एक मेडिटेशनच्या हिशोबाने. तर आणि माताजी काही तिकडे गेलेल्या नव्हत्या, त्या पॉंडिचेरीच्या माताजी काही त्या ऑरोविलच्या एरियात गेलेल्या नव्हत्या, त्यांनी ते झाड बघितलेलं पण नव्हतं. तर त्यांना ते झाड स्वप्नात गेलं त्यांच्या, आणि त्यांनी सांगितलं की मला तोडू नका, मला तोडू नका, मला सेवा करायची आहे, मला राहायचंय. तर त्या म्हणल्या तिकडं ते हे करायचंय म्हणल्या, इथं मंदिर बांधायचं मेडिटेशन. तर ते मग झाडांनी सांगितलं की माझ्या मुळ्या मी त्या दिशेने वाढू देणार नाही, पण मला तोडू नका. मग त्यांना ते झाडही माहित नव्हतं कुठे आहे काय आहे, पण त्यांनी ते तिथल्या लोकांना सांगितलं की तुम्ही ते झाड काही तोडू नका. मग आता लोक जेव्हा जातात तिकडे, तर त्या झाडाला मिठी वगैरे मारून येतात. ते झाड वडाचं झाड आहे ते, त्या दिशेने त्याच्या फांद्या वाढलेल्या नाहीत. ते अद्भुत आहे. म्हणजे त्यांना म्हणजे सगळी जाणीव आहे. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, की आपण समजा स्वतःच्या हाताने एक झाड लावलं, तर त्याला समजा लावलं आपण, ते वाढवायला लागलो आणि त्याला विशिष्ट वेळोवेळी आपण जर गेलो नाही, तर ते झाड जळून जातं. वाट बघून बघून ते अन्नच ग्रहण करत नाही. आपण दिलेलं अन्न, आपण म्हणतो ह्याला पाणी तर चांगलं घातलं होतं मी, ह्याला तर खत टाकलं होतं, पण ते कुणीतरी दुसऱ्याने टाकलं असेल. ते आपली वाट बघून बघून कधी कधी झाड उगच्या उगच जळतात ना, त्याची ही पण कारण त्यांनी सांगितली. म्हणजे ते झाड असं लेकरासारखं आपली वाट पण बघत असते, त्याला ते प्रेमाची आवश्यकता असते. म्हणजे असं झाडापासून म्हणजे ह्या गोष्टींनी मला खूप आज हे केलं, की ते स्वतः एवढं निस्पृह असल्या कारणाने त्याला निस्पृहता आवडते. मग झाडांपासून आपण काय काय घ्यायला पाहिजे म्हणजे ते आपल्याला वृक्षवल्ली मासोयरे वंचरे हा अध्याय गुरुजींनी याच्यामध्ये का लिहिला असेल का, म्हणजे गुरुजींनी अखिल पूर्ण समग्र जीवन त्यांचं पूर्ण निस्पृहतेचं असल्या कारणाने त्यांचं तर कुणी म्हणजे चर अचर सगळी सृष्टी ऐकत होती. त्यामुळे घड्याळ सुद्धा त्यांच्या संकल्पाने बिघडलेल्या घड्याळी बरोबर होत होत्या. झाडं पण त्यांचं ऐकत होते, माणसंही ऐकत होते. निस्पृहता होती ना. माणसांना माहिती होय की म्हणजे आपलं चांगलं झालं तर गुरुजींना काही पाहिजे नाहीये आपल्याकडून. तर ती ही निस्पृहता आपल्याला झाडांकडून घ्यायचं असं लक्षात आलं ते. असा आजचा अध्याय तसा छोटा आहे, पण त्याचं चिंतन केलं तर खूप मोठं आहे. म्हणजे निस्पृहतेचं नुसतं चिंतन जरी केलं, तरी कधी कधी असं वाटतं म्हणजे आपण म्हणजे ते एकच वाक्य आठवतं, की आमचा प्रकृती पलीकडील भाव. म्हणजे आपले जिथं जिथं आपली विचारशक्ती म्हणजे हायेस्ट लेवलला आपण जिथं पोहोचतो, त्याच्याही पलीकडे तो आहे.
त्याच्या पलीकडे म्हणजे ही झाडं, निसर्ग जो आहे, गुरुजी म्हणायचे निसर्गाकडे पहा, सृष्टीकडे पहा. या अर्थाने म्हणत होते गुरुजी, की सृष्टीकडे पहा, तुम्हाला सगळे ही सगळं रहस्य उकलायला सज्ज आहे किंवा आतुर आहे, असं जे गुरुजी म्हणायचे ना, तर ते याच अर्थाने म्हणत होते, की ते की कसं बघायचंय झाडांकडं, फुलां म्हणजे किती त्यांचं त्यांचं काय. मला तर मी म्हणजे मला ते खूपदा जेव्हा मी एकदम पोल्युशन असलेल्या सिटीमधून जेव्हा जाते ना, तेव्हा मला खूप ते जाणवतं, की म्हणजे एवढं आपल्याला जिथून एक 10-15 मिनिट पण त्या एरियामध्ये दम घुटतो आपला. त्या एरियामध्ये ही झाडं वर्षानुवर्ष तग धरून उभे आहेत ते. ते सगळं इंडस्ट्रियल एरियामध्ये ते त्यांच्यावर बसलेली ती धूळ, त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांची कुठं तक्रार नाही, काही नाही. त्यांची ती निस्पृहता, त्यांचं ते परोपकार. बरं, नुसते निस्पृह नाहीत ती झाडं, नुसते निस्पृह नाहीत म्हणजे फक्त थांबलेली ती झाडं. आपल्याला ते आपल्याला खूप सगळं द्यायलाच सज्ज आहेत नेहमी, की तुम्ही आम्हाला प्रदूषण जरी दिलं, तुम्ही जरी आमच्यावर ते इंडस्ट्रियल एरियामध्ये ते काळी काळी धूळ बसली त्या झाडांवरती, इतके मिळून जातात म्हणजे म्हणजे असं वाटतं की अरे आपल्याला आपल्याला थोडा वेळ त्या वातावरणात गेलं तर श्वास घ्यायला त्रास होतो ना आपल्याला. झाडांना पण तसंच होत असेल, पण तरी ते फार तग धरून येत नाही. त्यांच्याकडं पॉवर किती आहे, नैसर्गिक पॉवर. तर ती पॉवर, आता गुरुजी जसं म्हणायचे की तुमची मानसिक मानसिक पॉवर, म्हणजे गुरुजी म्हणले आपण सगळे प्रयोग हे मानस शक्तीचे केलेले आहेत, म्हणजे संकल्प शक्तीचे केलेले. म्हणजे ह्या झाडांची सुद्धा संकल्प शक्ती किती दांडगी असणार आहे, की एकदम विपरीत परिस्थितीमध्ये ते परोपकार करतात. त्यांचं जगणं स्वतः परोपकारासाठी आहे. आणि त्यांना त्याची जाणीव पण नाही की आपण परोपकार करतोय. हे म्हणजे म्हणजे एक निसर्ग खरंच अद्भुत आहे. म्हणजे त्यावेळेस स्वतःची लाज वाटायला लागते. मला तर नेहमी तसंच होतंय, की असं सारखी लाजच वाटते, की अरे आपण म्हणजे 50 वर्षाचं झालोत आणि पण म्हणजे म्हणजे मग खरंच सांगू म्हणजे ते शब्द नाहीत माझ्याकडे. म्हणजे असं वाटतं काय केलं आपण? फक्त गुरुजींसोबतचा गेलेला कालावधीमुळे सगळं जीवाला थोडंसं हायसं वाटतं, हायसं. की का ते मला मला असं वाटतं, असं वाटतं. म्हणजे ह्याच्यात असं आयुष्य गेलं मला वाटतं माझं स्वतःच. फक्त गुरुजींच्या सानिध्यामध्ये जे आयुष्य गेलं, ते कारणी लागलं म्हणायचं काम आहे. आणि त्या आधारावर आता कारणी लागतो. आताचे क्षण कारणी होतात, की त्या आठवणीमध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये त्यांनी काही प्रक्रिया घडवून घ्यायला लागले त्याच. पण ते खूप उशीर झाला जणू काही सगळ्याच गोष्टींना असं वाटतं, की फार तत्परतेने, फार उत्कटतेने सगळ्या गोष्टी घडायला पाहिजेत असं वाटतं. म्हणजे आतापर्यंत एव्हा ना ते प्रक्रिया म्हणजे घडायच्या, म्हणजे गोष्टी घडायच्या म्हणजे आपल्याला त्या हे नाही, वरवरच्या नाहीत बरं का त्या गोष्टी. त्या वरवरच्या घडल्या नाही असं पण नाही. प्रयोग झाले नाहीत असंही नाही. निस्पृह जगले की प्रयोग पण झाले. पण ते पराकोटीचं निस्पृहपण जे आहे, पराकोटीचं निस्पृहपण म्हणजे निस्पृहपणाच्या पलीकडचं, म्हणजे निस्पृह नुसतंच मला तुमच्याकडून काही नाही पाहिजे इथं नाही. तुम्ही माझ्याकडून सगळं घ्या. ही ती निस्पृहता, ही गुरुजींची निस्पृहता आहे. की मला तुमच्याकडून काही नकोय, पण तुम्हाला मी सगळं तुम्हाला द्यायसाठीच मी इथं आलेलो आहे. हा पंचमहाभूतांनी बनलेला देह, जो सुई टोचल्याने त्यांना किती वेळेस आपण सलाईन लावलेले, किती वेळेस बापरे, किती वेळेस त्या सुया टोचवल्या. म्हणजे ह्या नंतर नंतरच्या दुखण्यात नाही, आधी पण कधी आले काही तर ते सहज सरळ म्हणजे आपण त्यांना ब्लड तपासायचे, गुरुजी तुम्हाला शुगर आहे का बघायचं, असं करायचं तसं करायचं. म्हणजे त्यांनी आपल्यासाठी आपल्यासाठी त्यांनी त्या शरीर धारण केलं होतं. आणि पूर्ण त्यांची साधना असेल, आता ती साधनेचा विचार केला तर ती जणू काय असं इतिहास वाटायला लागतो आपल्याला. त्यांनी जी साधना केली ना, अफलातून अफाट साधना आहे ती. त्यांना ते म्हणजे त्यांचं कुठं असं हे दिसत नाही त्या साधनेमध्ये, की एक असं हे नाहीये, की मला यातून हे मिळायला पाहिजे, मला त्यातून ते मिळायला पाहिजे. आपलं म्हणजे आपला मेन फोकसच तो असतो. हे केलं तर ते केलं तर हे. म्हणजे आपण त्या क्षणाच्या आनंदासाठी गोष्टी करत नाही. ते करतच नाहीत असं नाही. पण आपलं ते नसतंय, म्हणजे आपल्याला फोकस्ड काम करायचं असते. म्हणजे आनंद मिळणे हे पण आपला फोकस असतो. त्यांचं काय नाही, झाडांचं काय आहे, झाडं त्या जाणीवेतच जात नाहीत ते. पण त्यांना कळत नाही असं नाहीये. त्यांना सगळं कळते. त्यांना सगळं कळते. आता आपल्याला वाटत झाडांना कळते. जेव्हा ते श्रीकृष्ण छोटे होते, त्यांना आईनी त्यांच्या उकळाला बांधलं, चोरी पकडल्या गेल्यामुळं माखनची. तर ते 2 झाडं उभे होते ना ते. हम्म. त्यांचं तर नाव आठवत नाही मला. मी पाठ केलते बरं का नाव, पण असं होते मला ते.
गोकुळामध्ये आहे त्यांचं, मी गेलते तिथे. ते 2 झाड आहेत ना, त्यांचं ते मंदिर बनवलेलं आहे आणि त्यांचं ते मूर्ती आहेत त्याच्यावर आणि त्याच्यावर त्यांचं ते नाव नाही लिहिलेले पण ते आहेत ते तेव्हा मला नाव याद होते ते. तर ते स्वर्गातले 2 होते ते शापित. मला वाटतं ते कुबेराचे मुलं होते, गंधर्व होते का? हा, गंधर्व होते. तर ते 2 गंधर्व झाड रूपाने ते किती वर्ष होते ना. त्यांना आतमध्ये माहित असतंय सगळं. काय आहे म्हणजे नाही का? म्हणजे आपल्याला वाटतं झाडाला काही सगळं माहित असतं त्यांना, सगळं कळते ते. त्यांच्या आवाजानेच किंबहुना मला वाटतं ते उखळ त्यांनी ओढीत ओढीत तिकडं नेलं आणि ते मग ते उद्धार केला त्यांचा. म्हणजे त्यांना ते झाड त्याच्यात स्थितीतून त्यांना मुक्त केलं. म्हणजे ती झाडं अशा प्रकारचे परोपकारी असतात ते. म्हणजे हे कशामुळे उदाहरण दिलंय की त्यांना कसे भावभावना असतात, त्यांना सगळं कसं माहित असतं. ते सगळं निमूटपणे कसं नोट करत असतो. आपल्याला रस्त्याने जाताना समजा काहीच नसलं, 2 दुतर्फा झाडं असली, पण आपले हायजॅक करत असते. हायजॅक शब्दच मला हे वाटला फार, की ते शब्द आपले ते आपले विचार हायजॅक करतात. म्हणजे त्यांना कळतं की हे कोणत्या विचाराचा माणूस आहे. मग त्यांना कसं वाटत असेल. गुरुजी एकदा मला म्हणले होते, माझ्यासमोर म्हणले होते, की "बाळू, आपल्या मनातलं नोट करणारी जर मशीन असली एखादी तर कसं होईल रे?" मला एकदम सर्कन झालं होतं. कारण आहे ना, त्याचा आपलं काही मनावर पूर्ण कंट्रोल तेव्हा तेव्हा. आता तरी थोडंफार वाटतं की आपल्याला म्हणजे कमीत कमी आपण आता मनाला वळू शकतो पटकन, पटकन. काही सेकंदाच्या आत असं म्हणून तेव्हा तसं पण नव्हतं ना. अजिबातच होल्ड नव्हतं. तेव्हा असं एकदम सर्कन झालं होतं की अरे, आपल्याला असं वाटतं की कुणीच नोंद घेत नाही. आतमध्ये चालूच आहे ते. काय काय विचार असतात, काय काय नाही, नाही का? हा. प्रकट करत नाहीत आपण ती काय? गुरुजी म्हणले तेच तर म्हणले गुरुजी. प्रकट होत नाही ते तर बरं बाळू म्हणले. नाही तर कसंच होईल रे म्हणले. मला तेव्हा आता खूप वेळ तर मी शांतीतच गेले होते. हे कसंच होईल म्हणजे आपण स्वतःला फार असं हे समजत असतो ना, आदर्श समजत असतात आपल्याला. आपण स्वतःला चांगलं शिष्य समजतो. तेव्हा काय जे असेल ते असं. जे ज्या कॅरेक्टर मध्ये आपण जातो की जे जे रोल आपण निभावतो त्याच्यामध्ये कधी आपल्याला वाटतं की आपण फारच याच्यात भारी आहेत किंवा आपण फार इमानी आहेत, भारी करतो असं वाटतं. पण ते म्हणजे ते अव्यक्त आहे ते. ते अव्यक्त जर व्यक्त झालं तर कसं होईल असं गुरुजी म्हणले तर तसं. तसं ही सगळी सृष्टी तशी तर सगळी सृष्टीच नोंद घेते. फक्त झाडच असं नाही. सगळी सृष्टीच नोंद घेते. पण इथं आता ते वृक्षाचा संबंध आला म्हणून आपण वृक्षाच्या संबंधाने बोलायला लागलो. असं आहे ते. पुन्हा ते ध्यानाला बसल्यावर असं एक दिसलं चित्र की ते हे वृक्षांचं जे कुल आहे, कुल जे शैवाल आहे, तर ते शैवाल आहे ना, ते शैवाल पंचतत्वानी बनले. शैवाल म्हणजे आपला देह जसा पंचतत्वानी बनलाय तसा वृक्षांचा पण देह पंचतत्वानी बनला. त्याच्यामध्ये वायू आहेच आहे, जल आहेच आहे, पृथ्वी आहेच आहे, अग्नी आहेच आहे, म्हणजे सगळेच आहे. तेज आहेच आहे, नाही का? आकाश तर आहेच. आकाशात तर सगळं व्याप्त आहे ना. आकाश सगळ्यामध्ये आहे आणि सगळं आकाशात आहे. तर हे अशा प्रकारे त्यांचं पण पंचमहाभूतानी बनलेलं आहे, आपला पण पंचमहाभूतानी. पण आपल्याला आहे ना, सद्गुरू मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला पुन्हा सगळे आवरणं काढून स्वच्छ केल्यानंतर कदाचित आपल्याला ही कॅपॅसिटी येते की आपण आपल्याला व्हायब्रेशन येता जाताना ते कळू शकतो, ऑरा किंवा विचार म्हणतो आपण त्याला. पण झाडांना तसं इतकी साधना करायची गरज नाही, काही नाही. ते कारण मूळचे स्वच्छ शुद्ध आहेत ते. त्यांना काही विचार विकल्प काहीच नाही, अपेक्षा नाही. त्याची एक मूळ कारण आहे अपेक्षा. बुद्ध म्हणले होते तृष्णा दुःखस्य कारण. त्यांना दुःखाचं मूळ शोधायला बुद्धांनी घर सोडलं. तेव्हा त्यांना कळलं की अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे. म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे ती, नाही का? आपल्याला रेडीमेड मिळाली साधू संतांकडून. बुद्ध असतील, गुरुजी असतील किंवा अनेक साधू संत, ज्यांना अपेक्षा काहीच नाही. कोणता साधू संत घ्या का अपेक्षा काहीच नाही त्यांना. ते म्हणजे तुम्ही खुश राहा, अपेक्षा काहीच नाही त्यांना. आपलं नेमकं म्हणजे आपलं म्हणजे साधारणपणे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे हे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे. ईश्वर तरी पाहिजे. गुरुजी म्हणायचे ईश्वर तरी काय करायचं असा त्याचा सुद्धा मोह चालत नाही आपल्याला. ईश्वर तरी कशाला पाहिजे आहे? सुखासाठी पाहिजे म्हणायचं गुरुजी. गुरुजी म्हणायचे ईश्वर तरी कशाला पाहिजे हो आपल्याला? सुखासाठी पाहिजे म्हणायचे. म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे म्हणून ईश्वर पाहिजे आहे, असं ते आहे. म्हणजे तर असं कोणाला काही चर्चा करायची असली तर करू शकता.
काही कुणाला नवीन पॉइंट सांगायचा असेल हे मागे एकदा हा मला संगीताचा वाटतं मी घेतलेला आहे एकदा वृक्षवल्ली. हा संगीताचा पण प्रभाव पडतो सांगितलं वृक्षांवरती. ना संगीताचा प्रभाव ते रॉक अँड रोल सांगितलं ना. हम्म. रॉक अँड रोल लावलं होतं एका रूम मध्ये आणि एका रूम मध्ये जिथं काही रोपटे ठेवले होते तर ते अजून एका टॉपिक मध्ये गुरुजींनी सांगितलं ते वेगळा भाग आहे तो गुरुत्वाकर्षण शक्तीकडे हे झाड मुळ हे घेतात ते जायचंय का. बरं प्रसाद घेतला का त्यांनी. हं? घेतला का. बरं. नाही असू द्या काही नाही मी करते. बरं संदीप भाऊचं ध्यान आता संपलं. 7 पासून होतो आम्ही ध्यानाला बसलो होतो. हा काय चाललं होतं आपलं रॉक अँड रोल एका रूम मध्ये ठेवलं एका रोपट्यांना आणि एका रोपट्यांना शास्त्रीय संगीत. तर त्यांचं बघा ते संवेदना म्हणजे की शास्त्रीय संगीत हे असं आहे संगीत की जे आपल्याला ईश्वरापर्यंत नेऊ शकतं. संगीत ही एक अशी साधना आहे ती सुद्धा आपल्याला ईश्वरापर्यंत नेऊ शकते. पण ती कोणत्या पद्धतीने केली गेली पाहिजे. ते सायलेंट संगीत जे आपल्या आत्म्याला सुखावतं तर त्या संगीतावर पण त्या संगीताचा पण याच्यावर परिणाम होतो वृक्षांवर. त्यांना पण ते कळतं की कोणतं संगीत चांगलं आहे कोणतं काय. अद्भुत शास्त्र आहे हे म्हणजे सगळं अद्भुत गोष्टी कळायला लागल्यात एक 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 आवृत्ती जशी जशी ही होत चालली तस तसं गुरुजी म्हणले जसं सृष्टी तुम्हाला रहस्य उलगडायला लागली तसं त्या आवृत्तीनुसार अजून रहस्य उलगडत चालले. मी पण काही प्रयोग केले होते ते मागच्या वेळी सांगितले होते त्यामुळे आता रिपीट सांगत नाही. तुम्ही सांगा आपापले प्रयोग काही चर्चा करा. आज लवकर झालंय. हम्म ते शैवाल पण पंचतत्वाने बनला आहे ही फारच नवीन गोष्ट वाटायला लागली. त्याच्या अगोदर याच्यावर कधी विचारच नव्हता केला. आजच्या ध्यानामध्ये दाखवली त्यांनी कारण मी त्यांना म्हणलं आज सगळी दिवसभरात गडबडच आहे आपली आपल्या ह्याला काही हेच भेटलं नाही म्हणलं ध्यानाला बसून काही चिंतन करायला भेटलं नाही म्हणलं. त्या अगोदर घेतलेला वाचून काढला ते लक्षात आलं की हा याच्यामध्ये हे आहे हा वृक्ष असे आहेत. मग ते तिथं ते अभिमान भैया भेटले मग त्यांनी सांगितलं की ते वृक्ष त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जितका वृक्ष उंच आणि खोल तितका त्याचं हायजॅकिंग पॉवर जास्त म्हणजे ते आपले विचार कॅच करण्याची पॉवर त्यांची जास्त असते तितक्या लांबचे विचार ते कॅच करू शकतात आणि तितक्या लांब ते त्यांचे पण व्हायब्रेशन पाठवू शकतात. म्हणजे हो ते खूप अद्भुत सांगितलं आणि मग मला हे सगळं ऐकून घेतल्यानंतर आम्ही आता जेव्हा ध्यानाला बसलो तेव्हा खरं तर माझं ध्यान झालं होतं पण मिरगणे सर संदीप भैया हे सगळे अजून जरा ध्यानात दिसले मला मग मी पुन्हा बसले ध्यानाला अजून डोळे उघडले होते पण पुन्हा जात मग मी गुरुजींना म्हणलं की मला आज काही नवीन सांगितलं नाही तुम्ही तर ते म्हणले मग मी बसले मला वाटलं काहीतरी सांगतील म्हणून पण मी विसरून गेले पुन्हा की आता मी म्हणलं हे आता काय नवीन याच्यात सांगायचे. मग ते त्यांनी ते चित्र दाखवलं त्यांनी की ते समुद्रामध्ये ते शैवाल म्हणजे आपल्याला वाटतं ना ते शैवाल म्हणजे वनस्पती वनस्पती असं बघतो ना आपण त्यांनी ते दाखवलं की ते शैवाल हे पंचतत्वाने बनलेले पंचमहाभूत म्हणजे ते काही नवीन गोष्ट नाहीये तर ते माझ्यासाठी नवीन आहे म्हणजे ते त्याला बघण्याचा दृष्टिकोन नवीन दिला त्यांनी की तो शैवाल हा पंचतत्वाने बनलेला आहे. मला असं वाटलं ना तेव्हा तेव्हा म्हणजे मला असं वाटलं होतं की ह्याचं मूळ दोन्हीचं पण प्राण्याचं आणि वनस्पतीचं मूळ शैवालच कसं असेल असा मी विचार केला होता आणि विचार केला आणि असा विचार म्हणजे असं मला कसं तरीच वाटलं ते ऐकायला म्हणजे असं कल्पना करायला की एकाच शैवाल्यापासून वनस्पतीचं मूळ तयार झालंय आणि प्राण्यांचं मूळ तयार झालंय कसं काय तसं झालं असेल असा विचार करून मी सोडून म्हणजे सुटला होता तो विचार की काय असेल बाबा असेल आता काय त्याला तर गुरुजींनी लिहिले म्हणलं होतं ते त्रिवार सत्य त्रिकालाबाधित सत्य पण मग पुन्हा मग ते गुरुजींनी ते दाखवलं ना ते चित्ररूपाने खूप महत्वाचं आहे हो हे चित्ररूप खूपच महत्वाचं आहे ते पंचमहाभूत दिसायला लागले ते असे की अरे हा पाणी तर आहेच आहे पृथ्वी तर आहेच आहे ऑक्सिजन कोणता जे असतं वायू ते घेत असतील ते शैवाल ते तर आहेच आहे आकाशात तर आहेच आहे अग्नी तर लागतोच आहे बरोबर ते पंचमहाभूतांनी बनलेला असल्यामुळं आपला पण देह पंचमहाभूतांनी बनलाय वनस्पतीचा पण देह त्याच्यामुळे त्यांचं कुल एक आहे कुल एक आहे म्हणजे पंचमहाभूत हे कुळ आहे त्यांचं असं अद्भुत आहे म्हणजे
त्याच्यामुळे किती साधन आहे आपल्यात आणि त्याच्यात, त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. अद्भुत आहे. फारच अद्भुत आहे. इंगळे सरांकडे अनुभव आहेत असं मेसेज आला होता. इंगळे सर. सांगा ना मग. हा मॅडम. हां बोला. सांगा तर. काय झालं होतं, एक नवीन शाळेमध्ये गेलो मी आता 8-9 महिन्यापूर्वी बदली होऊन. हा आणि त्या शाळेमध्ये म्हणजे ग्राउंड असं खूप मोठं होतं. तर तिथं एक परसबाग तयार आणि हो त्या परसबागेमध्ये अं, कोबी, फ्लावर, त्यानंतर हळद, आले आणि काही वांग्यांची झाडं लावली होती. वांगे, टोमॅटो. आणि फक्त त्याच्यावरती काय करायचं, दररोज त्यांना थोडं थोडं पाणी द्यायचं आणि प्रेमाने ते फक्त दररोज जाऊन अगोदर त्यांना पाहायचं. तर गुरुजींचं एक वाक्य आहे की मुलांपेक्षा फुलं लवकर प्रतिसाद देतात. आणि हो तिथे एक 6-7 मुलांना स्कॉलरशिपचं शिक्षण म्हणजे ज्या थोडे तास वगैरे वेगळे घेऊन त्यांना स्कॉलरशिपचं. तर ते इतकी छान बाग आली होती ती. आणि हा. मुलं 7 पैकी मला वाटतं 5 मुलं उत्तीर्ण झाले, 2 समजा ते थोडे कमी पडले. आणि इथं मात्र सगळेचे सगळे झाड एकदम चांगले आले. आणि ती हळद जी आहे ती मी शुक्रवारीच काढली. तर त्या बागेचे आणि त्याचे फोटो मी टाकतो ग्रुपला. हा ते हळद नंतर आले. पण वनस्पती म्हणजे आता जवळजवळ शाळेच्या परिसरात 60-70 झाडे आहेत. मोठी मोठी झाडे आहेत, हो. काही छोटी आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या प्रकारची आहेत. तुळशी पासून तर उमरापर्यंत, त्यानंतर वड, चिंच, पिंपळ, सगळ्या प्रकारची झाडे आहेत. आणि एकदम अशी उंच माळावर शाळा आहे, म्हणजे असं त्याला नावच माळावरचं शांतिनिकेतन म्हणतात. आजूबाजूला एकदम असं ओसाड आहे सगळं. परंतु हा तिथं बोर साधारणपणे 1.5 तास चालतो. आणि अरे वा. दररोज सकाळी तेच काम असतं, म्हणजे गेल्यानंतर सगळ्या झाडांना पाणी द्यायचं. वा. पण ते खूप छान वाटतं. आणि जेवढे अधिकारी वगैरे कुणीही आलं तरी ते एंट्री केली की ते प्रसन्न होतात. हो म्हणजे अर्थातच. एवढं त्या हो झाडांचं खूप छान झाड. आणि आता सुद्धा म्हणजे आता बऱ्याच झाडांचा पाला हे झालाय, आता त्याला नंतर पालवी फुटल्यावर ते अजून छान दिसतात. हा आपणना पण बोलायचं दिसतंय. सर तुमचा झाला का अनुभव सांगून? आपस सांगा आता. हा दंडवत ताई. दंडवत आपण. हा तर ते गुरुजींनी मला असं नाही सांगता येणार रे गुरुजी म्हणलेत का, पण गुरुजी ज्यावेळेस काही अनुभव सांगत असतील किंवा कुणीतरी साधं गुरुजींना सांगत असेल, अशी एक म्हणजे त्या बैठकीमध्ये मला आठवत आहे की काही लोक म्हणजे काही माणसं जुन्या काळामध्ये दीर्घ आयुष्य व्हायची. म्हणजे त्यांनी भले काही नॉर्मल जीवन जगलेलं आहे, पुण्य केलंय नाही केलंय, काही चांगले काम केलेत नाही केले, तरी 100-125 वर्ष सहज जगायची. तर त्याच्यावर ती चर्चा अशी होती की गुरुजी म्हणले की ते झाडांचे जे स्पंदन आहेत त्याच्या सोबत तिथं राहणारे व्यक्ती समस्पंदित होतात. वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल समजा. तर आपण ते उदाहरण मी काय केलं की केज मध्ये जे संतोष काटे आमचे आपले राहायचे त्या गल्लीमध्ये, तिथं काही जुने झाडं होती आणि तिथं सहज माणसं एक 125 वर्षापर्यंत अनेक म्हणजे माणसं तिकडे जगली. आणि आजही खूप जण तिकडे दीर्घ आयुष्य आहेत. तर झाडांच्या सहवासात कायम राहिलं तर माणसाचं आयुष्य वाढतं. कारण त्याचं शास्त्रीय कारण तो त्यांच्या झाडांच्या त्या स्पंदनाशी समस्पंदित होतो. हे एकदा मी गुरुजींना सांगितलं की गुरुजी असे खूप उदाहरणं माझ्या लक्षात आले केज मधले समजा. तर ते गुरुजी म्हणले बरोबर आहे ना, ते आपण एकदा सांगितलं होतं की तसं.
म्हणजे म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही सांगितलं की ज्या झाडांचे आयुष्यमान खूप आहे त्यांच्या नुसतं सहवासात राहिलं तर दीर्घ आयुष्य होऊ शकतं हे खूप मोठं म्हणजे रहस्य मला त्यावेळेस ते कळालं. परत गुरुजींच वृक्षवल्ली आम्हा सोयरे याच्यामध्ये नुसते वृक्षच नाहीत तर बी 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 त्याचं बी असेल बियाणं असेल याच्यावर सुद्धा गुरुजींचं किती प्रेम होतं. त्याचं एक उदाहरण माझ्या वैयक्तिक माझ्या बाबतीत असं घडलेलं की मी त्यावेळेस कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर नोकरीला होतो. पण आईची इच्छा नव्हती ते टुरिंग जॉब होता मार्केटिंगचा तर ते मी करू नये असं तिची इच्छा असायची. त्याच्यामध्ये जोखीम आहे प्रवास आहे. तर त्यावेळेस मी गुरुजींना म्हटलं की गुरुजी आपल्याला हे आईच्या इच्छे खातर हे सोडायचं आहे आणि आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे. गुरुजी म्हणले ते कृषी सेवा केंद्र म्हणलं चालू करायचं डोक्यात आहे माझ्या. तर त्यात माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्यात मला स्वतःही खूप मोठा रस आहे. तर गुरुजी म्हणले बघ ते करावं चालू. मी म्हणलं घरचे परवानगी देत नाहीत. ते म्हणले कोण बाबा? मी म्हणलं वडील आणि मोठे बंधू यांना तयार करावं लागेल म्हटलं. मोठे बंधू तयार होतील म्हटलं. ते लेकरासारखं माझ्यावर प्रेम करतात पण वडील तटस्थ भूमिकेत आणि कडक स्वभाव असल्यामुळे ते स्वीकारतील असं वाटत. गुरुजींनी घरी येऊन वडिलांसमोर सांगितलं की यांना व्यवसाय करू द्यावा. गुरुजी वडील आमचे म्हणले की ही थोडं उधळपट्टी आहे म्हणले ह्याचं काही खरं नाही दिसत म्हणले भविष्य. त्याने पैसे कमवले तरी हे पैसे खर्च करणार म्हणले आणि एका दिवस याचा धंदा नाही चालला तर खूप मोठं नुकसान होईल आणि ते मला नकोय. मला माझा कष्टाचा पैसा आहे. मी त्याच्या व्यवसायासाठी असा पैसा सहज देणार नाही. ते गुरुजी म्हणले आपण हवाला घेऊ म्हणले त्यांचा द्या म्हणले. आणि गुरुजींचे आणि आमच्या वडिलांचे जुन्या काळापासूनचे संबंध असल्यामुळे वडील म्हणले गुरुजी तुम्ही हवाला घेत असलात तर मी देतो पैसे. वडिलांनी पेन्शनचे पैसे मला त्यावेळेस व्यवसायासाठी दिले. आणि काही दिवसानंतर ज्यावेळेस गुरुजी दुकानात आले ते म्हणले आप्पा ही कृपा म्हणले आपली 6 महिन्यापर्यंत चालणार आहे बरं का म्हणले. आपलं खूप गिराईक येईल म्हणले. व्यवसाय खूप चांगला होईल म्हणले. भरभराट होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हातपाय मारून स्वतःही प्रयत्न करावा लागेल. गुरुजींनी मला आठवत आहे तारीख तारीख आणि वार तर नाही सांगू शकत मी पण 6व्या महिन्यात येऊन मला अलर्ट केलं होतं की आता स्वतः विशेष प्रयत्न केला तर व्यवसाय चांगला चालू शकतो किंवा चालणार आहे. म्हणजे हे नुसते वृक्षच नाही तर बियाणांवर त्या बियावर एखाद्या व्यक्तीवर घडवण्यामध्ये नुसते तुम्ही जे सद्भाव म्हणलात ना ते किती मोठे काम करतात. कारण माझं तर जीवन घडलंच पण एक कुटुंब माझंही उभं राहिलं ना त्यातून. नाहीतर मी एक छोटी मोठी नोकरी केली असती आणि असंच जीवन माझं म्हणजे काय म्हणता येईल असं असमाधानी जीवन गेलं असतं. कारण गुरुजींचं सहवासन नाही आणि अर्थार्जन विशेष नाही म्हणल्यावर आपलं जेमतेम भागते. ते गुरुजींना ते आवडत नसायचं की साधे माणसं सामान्य माणसं. गुरुजींना असे ऐटदार माणसं चांगले असं राहणारे पुरुषार्थ करणारे आवडतात सुद्धा. तर तो एक मोठा प्रयोग आज या निमित्ताने मला सांगावा असं वाटला की हे 2 प्रयोग झाडांशी समस्पंदित झाल्यानंतर आयुष्य दीर्घ आयुष्य होतं सहज होतं. त्यासाठी विशेष काहीच करायची गरज नाही. आणि गुरुजींनी माझा हवाला घेतलेला असल्यामुळं माझं त्यावेळेस पासून आजपर्यंत आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सगळं माझं व्यवस्थित होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे त्या कृपेची. जय वा होता. छान छान. याच्यामध्ये ताई यांना बोलायचंय का? एक भीमाशंकरचं जंगल. बोला सर. हा तर त्या भीमाशंकरला जाताना ट्रॅफिक जाम असल्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाहीत आणि त्या जंगला भीमाशंकरच्या तर तिथं एक वृक्षांचे म्हणजे वेगवेगळी रूप त्याचे काही फोटो आहेत की ते पाहिल्यानंतर आपल्याला जाणीव होती त्याच्या अस्तित्वाची त्या वृक्षांमध्ये असणाऱ्या त्याच्या अस्तित्वाची. त्यानंतर एक
40 दिवस मी तिकडे होतो पूर्वोत्तर भारतात, म्हणजे आसाम, त्यानंतर त्रिपुरा, सिक्कीम तिकडं. तर तिकडही खूप त्याचं म्हणजे त्या वृक्षांचं वेगवेगळी रूप, म्हणजे थोडस मला त्या ह्याच्यात जायला आवडतं निसर्गात बऱ्याच वेळा. तर तिथालचं एक म्हणजे वेगवेगळं सौंदर्य. त्यानंतर औरंगाबादलून त्या जळगावला जाताना एक घाट आहे मोठा, तर तिथं एक दरीमध्ये खूप मोठं जंगल आहे. तर त्या जंगलामध्ये एका दरीत पाहिलं होतं की वरच्या बाजूला वृक्ष खूप छोटा होता, पण त्या दरी असा कोपरा खाली तुटलेला होता आणि त्याची मुळी थेट खाली त्या दरीत शेवटपर्यंत होती. म्हणजे ती वरती जो वृक्ष होता तो साधारणपणे एक 4-5 फूट असेल, परंतु ती जी मुळी होती ती जवळजवळ 40 फुटापर्यंत खाली खोल होती आणि ती मुळी पूर्णपणे दिसायची, म्हणजे ते मूळ वरपासून खालीपर्यंत त्या बाजूने उघड असल्यामुळं. आणि त्याच डोंगरामध्ये तो पळस फुललेला त्या ठिकाणी खूप छान दिसतो उन्हाळ्यामध्ये. वा. त्या पण मला एक आपल्या ध्यानातल्या विकुळे भैयाचा एक अनुभव सांगायचा होता. मला वाटतं ते नसतील ह्याला आता सध्या जॉईन, पण मला तो अनुभव कशामुळे सांगायचा आहे, तर तो आला ह्या वेळेला, म्हणजे जास्त वेळ नाही घेणार मी, थोडा सांगा ना, सांगा. संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगते. संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगते. गुरुजींची सेवा करणं प्रत्यर्थ ते याला होते ना, 2-4 महिने शेवटच्या काळामध्ये गुरुजींच्या शरीराच्या ते औरंगाबादला, लातूरला वगैरे होते ना. त्यांनी सांगितलं की एरवी त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या 2.5 एकर मध्ये त्यांना 45 पोते ज्वारी होती. ती सुद्धा खूप आहे हो. म्हणजे ते 45 पोते कुठं होती 2.5 एकर मध्ये, पण ते त्या गुरुतेमध्ये गुरुजींच्या आशीर्वादाने आम्हाला आहे ना तिथं 45, 46, 47 पोते अशी ज्वारी होत असते म्हणले. अद्भुत आहे म्हणलं ते. तर ते म्हणले नाही, अद्भुत त्याच्या पुढे आहे म्हणले. मग त्यांनी काय केलं की दरवेळी ते निगा वगैरे घेतात ना त्याची, खूप म्हणजे असं व्यवस्थित त्याचं जे पोषण असतं, पोषणासाठी आवश्यक ते सगळं घेतात ते, तेव्हा ते तेवढी ज्वारी होती त्यांना. पण त्या एरियातल्या लोकांना त्याचं पण आश्चर्य वाटतं की एवढी कशी होती यांना. पण जेव्हा ते गुरुजींकडे होते तेव्हा त्यांना वारंवार म्हणजे ते त्यांचं काहीच लक्ष नव्हतं शेतीकडे. त्यांनी फक्त जस्ट ज्वारी पेरून ते घेतली होती, झालं, काहीच नाही. पुन्हा पाणी दिलं नाही, काही नाही, काही नाही. त्यांना ते आठवणही होत नव्हते की आपल्याला एक शेत आहे किंवा काय. ते पूर्ण गुरुजींमध्ये हे होते. मग सेवा ते करणं. म्हणले मला जेव्हा त्याचं खळं करतात ना, खळं जेव्हा ज्वारीचं पीक काढतात आणि त्याचं खळं करतात, ते मळणी यंत्रातून काढून पोते भरायला लागतात, तर ते म्हणले की त्यांच्या ते वर्कर जे होते त्यांच्याकडे करणारे शेतात काम, त्यांनी ते 45-50 पोते वगैरे नेले ते. तर ते सगळे भरले. मग ते म्हणले अजून किती नेऊ, ते त्यांचा मला फोन आला. ते म्हणले की तुम्ही या. ते म्हणले नाही, मी तर येणार नाही. तर ते म्हणले अहो आम्हाला आणखी पोते लागतात. तर ते म्हणले असे 5-7 न्या म्हणले. ते त्यांनी 5-7 घेतले. असं करत करत आहे ना त्यांना 76 पोते ज्वारी झाली त्या काळामध्ये. अरे बापरे. म्हणजे आता आता ह्याच्या जर सूक्ष्मात गेलो ना आपण, गुरुजी अशा अवस्थेत होते का? गुरुजी अशा अवस्थेत होते का की त्यांच्या ज्वारीचा विचार करण्याच्या अवस्थेत होते का गुरुजी? एरवी एरवी समजा गुरुजी एखाद्या साधारण किरकोळ एखाद्या दुखण्यासाठी समजा बीडला आले, औरंगाबादला आले किंवा कुठं पुण्यात गेले, कुठेही कोणत्या शहरात, तर गुरुजींना ते जाणीव असायची की हा हे सगळा वेळ आपल्यापाशीच बसायला लागले, हे काही कामाला जायना, हे होईल नाही का. तेव्हा ते ठीक आहे म्हणजे की गुरुजी. पण हे झाडं पण कसे काम करतात बघा ना तुम्ही. आता हे त्याच्यामध्ये झाडं कसे काम करतात. बोल मीराताई, बोल. हॅलो, सर्वांच्या चरणी दंडवत. विषय झाडांचा आणि त्यांच्या संवेदनांचा आणि त्यांच्या सजीवतेचा, चैतन्याचा, या सगळ्याच गोष्टींचा विचार होते. तर मला एक माझे जुने 2 ध्यान आठवले. ध्यान म्हणजे ते प्रत्यक्षच होतं. सुरुवातीच्या काळामध्ये कारल्याचा वेल होता आणि मी त्याला दुरुस्त करत होते, म्हणजे व्यवस्थित लावत होते. त्यासाठी ती काठी असते ना, त्याला विळू म्हणतात, तो मी तिथं ऍडजस्ट करत होते आणि तो माझ्याकडूनच हातातून पडला खाली. आणि खाली होते छोटे छोटे झेंडूचे झाडे. इतका गोड आणि सुंदर आवाज आला, आई ग. आणि मी पटकन खाली पाहिलं, तर असं वाटलं की ते झेंडूचं झाडच बोललो. म्हणजे म्हणजे तिथं कुणीच नव्हतं, फक्त मी होते. आणि इतकं छोटं बाळ कसं बोलतं ना, तसं एकदम कोमल आवाज. तर त्यावेळेला माताजींचे ध्यान होते. आणि अरविंदांच्या माताजीचा असा अनुभव तो तर नंतर वाचण्यात आला होता माझा, पण हे असं एक झालं होतं. पण गुरुजींकडून ते ऐकलेलं होतं. आणि दुसरा एक अनुभव असा होता की दररोज तुळशीला पाणी घालायचे आणि एक मंजुळा घेऊन ज्ञानेश्वरांना व्हायची. आणि
आणि एक दिवस मी गेले, तुळशीला पाणी घालू लागले तर तुळस मला म्हटली आज एकादशी आहे. मला माहित नव्हतं, तो आवाज मला पाणी घालताना तुळशीकडून आला. आणि मी पळतच फास्ट घरामध्ये आले, कॅलेंडर पाहिलं की खरंच आज एकादशी आहे का. तर खरंच त्या दिवशी एकादशी होती. म्हणजे हे झाडांच्या संदर्भातले दोन अनुभव सुंदर मला आलेले, तेव्हापासून असं वाटतं की हो खरंच हे आहे असं. आम्ही त्याला दोन बोलायचंय का? गोष्टी. हां. हो हो, दंडवत सगळ्यांच्या चरणी. मला इथे एक ऐतिहासिक साक्षीदार जे झाड आहे त्याचं वर्णन करावं असं वाटते की आळंदीमध्ये विश्रांतवड म्हणून एक जागा आहे जिथं माऊलींची आणि चांगदेवांची भेट झालेली आहे. हम्म. त्या जागेला विश्रांतवड म्हणतात आणि त्या वडाखाली भेट झालेली. तर ते वड 750 वर्षापासून जसं आहे अजूनही तसंच आहे आणि त्या पारंब्याने तो अजूनही वाढलेला आहे आणि इतकी निवांत जागा आहे. अजून तिथे इतकी गर्दी नाही, जितकी गर्दी मंदिरात असती तशी गर्दी तिकडे नाही. फार निवांत आणि ध्यानाला अशी एकदम उत्तम जागा आहे. तर जे कोणी तिथं जाईल त्यांनी अवश्य तिथं जाऊन एकदा त्या जागेचा एकदा अनुभव घ्यावा असं वाटतं. हो, नक्की नक्की. जरूर. कोणती जागा म्हणलात तुम्ही? विश्रांतवड, विश्रांतवड. जवळच आहे का मंदिराच्या? हो हो, मंदिराच्या जवळ. ठीक आहे, ठीक. मला हे डिकोळी भेळेचं प्रकरण मला थोडस अजून सांगायचंय. म्हणजे इथं काय आहे बरं का, तर कोणी कोणाला आवाजच दिलेला नाही. ह्यांना त्यांच्या ज्वारीच्या शेतात पडलेलं आहे. गुरुजींना पडलेलं आहे. गुरुजी त्या अवस्थेतच नाहीत बघायला की कोण आपली सेवा करतंय, कोण इथं रात्रंदिवस बसून राहिले 2-4 महिने झालं. कोणीच नाही इथं. हम्म. तर आता आपल्याला माहितीये की गुरुजी म्हणजे काय, सर्वव्याप्त असते ते. हम्म. ती आत्मा सर्वव्याप्त म्हणजे सगळ्यांचीच आत्मा सर्वव्याप्त आहे. पण सद्गुरूची ती जागृत सर्वव्याप्त असते. आपल्या याच्यातले आवरण असल्यामुळे आपण तो अनुभव घेऊ शकत नाही किंवा कालांतराने घेता येईल किंवा थोडे कधी घेऊ कधी नाही असं असेल. पण इथे बघा ना, झाडांना कसं कळलंय त्या ज्वारीला, त्या ज्वारीचं कसं काय आलं एवढं, चिंतनीय विषय आहे हा. हे म्हणजे कृपा कुठं करायची असती, काय कुणाला द्यायचं असतंय, कसं द्यायचं असतंय, ते कसं कळतंय त्या झाडाला. म्हणलं हे खूपच मोठा प्रयोग झाला हो. म्हणलं मला ते तुकाराम महाराजांचंच आठवलं की ते त्यांना ते म्हणले होते की पक्षी राखा, पक्षी राखा. त्यांना म्हटलं पक्षी खायचे म्हणजे पक्ष्यांना या या म्हणायचे, या खा या खा, नाही का. पक्षी राखले आणि मग ते त्यांना ज्यांची त्यांनी शेती राखली होती त्यात त्यांना 20 खंड्या जास्त ज्वारी झाली म्हणजे. तर ते म्हणले माझे नाही बाबा, तेव्हाचे लोक प्रामाणिक होते ना. ते म्हणले आम्हाला एवढीच होत असते एवढं ह्या शेतामध्ये. बाकीची त्यांनी ती तुकाराम महाराजांच्या घरी पाठवून दिली. पण तुकाराम महाराजांची निष्फळ होता बघा. त्यांना पण ते काही विशेष नवल वाटलं नाही की बाबा हा ईश्वराने, त्यांना लक्षात आलं की कृपा तर विठ्ठलानेच केली म्हणून. पण ती विठ्ठलाची कृपा आपल्यावर झाली म्हणून त्यांनी ती ठेवून नाही घेतली. एक नाही एक त्यांनी वापस करून टाकलं. ते एक दाणा सुद्धा ठेवला नाही स्वतःच्या घरी. निस्पृहता म्हणजे निस्पृहता. तेव्हा पण तिथं झाडांनी निस्पृहताच बघितली. खरं तर खूप सारे ज्वारीचे कणस आहेत ना, ते सगळे पाखरांनी खाऊन घेतले होते. तेव्हा तिथं झाडांना कसं कळलं की या मालकाला देऊन पुन्हा 20 खंड्या व्हायची ती. बोला आता, ज्यांचे रेज हँड व्हायला लागले ते बोला. ताई, याच्या संदर्भात एक माझ्या ह्या 2-3 वर्षातला एक अनुभव आता जो तुम्ही सांगितला, पाखर म्हणजे राखायचे. तर एक माझ्याकडे 3-4 मुस्लिम ग्राहक आहेत की आता उन्हाळ्यामध्ये बाजरी करण्याचा आपल्या भागातला म्हणजे प्रचलित आता ह्या 4-5 वर्षात खूप शेतकरी उन्हाळ्यात बाजरी करतायत. कारण त्यासाठी खूप मेहनत लागत नाही, काही कष्ट खूप लागत नाही आणि विशेष दिगाई राखण्याची गरज नाही. तर त्याच्यामध्ये केसावाली बाजरी आणि बिगर केसावाली अशा 1-2 पद्धती आहेत. बिगर केसावाली म्हणजे जी जुन्या पद्धतीची आहे आणि नवीन मध्ये आता काही कंपन्यांनी काय केलंय, त्याच्यावर केस असे आणलेले आहेत की बा ते पाखरांनी खाऊ नये. ते तिथं बसले, त्यांच्या चोचेला टोचेल, कुठेतरी त्या अंगाला, पायाला, डोक्याला टोचेल आणि मग ते खाणार नाहीत, नुकसान करणार नाहीत. म्हणून ती बाजरी नवीन संशोधनामध्ये आता ह्या 5-6 वर्षात बनवलेली. तर ते 4-5 ग्राहक माझ्याकडे दरवर्षी येतात आणि ते त्यांना ते मला ज्यावेळेस म्हणतात की आपण वो गैसालवाली देतो बाजरी. तर मी त्यांना विचारलं केसावाली म्हणजे का बिगर केसावाली. तर ते म्हणले वो बिगर केसवाली जो देतो. म्हणलं वो उसका थोड़ा सा नुकसान होता है, पक्षी करते हैं तो चलेगा ना. बोले वो खाने को होना चाहिए. बोले अप्पा पक्षी नहीं खाए तो उनका भी अच्छा पेट भरता है तो हमको बरकत आती है. बोले
उससे हमारा उत्पादन ज्यादा बढ़ता है. म्हणजे हा इतका सहज भाव आहे ना, ज्यांचे ते भाव एकदम पवित्र असतात, तर त्यांच्या पवित्र डोक्यात आहे. आहे की हे पीक पिकावर त्यांचा हक्क आहे, त्यांनी खायला पाहिजे ते, आणि त्यातून जे राहील ते प्रसाद वरून आपल्याला ज्याचं उत्पादन मिळणार आहे, तेही बरकत जे काही अपेक्षित आहे त्यापेक्षाही चांगलं मिळणार आहे. हे सामान्य लोकांचे त्याचे सुद्धा म्हणजे असे चांगले असे हा, भाव हा. आहेत आपल्या. त्यातून एक मोठं हे घेता येतंय की मला जे कळलं ह्याच्यातून की तृप्त हा तृप्त करू शकतो. म्हणजे आपले हे पक्षी तृप्त होतात आणि ते त्या हो. ज्यांची शेती आहे त्यांना तृप्त करतात. हम्म. त्यांना काय त्याच्यामुळे माल कमी होतो असं काही होत नाही. ते खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. गृहिणी तृप्त नित्य तृप्त तो असायचे, चा- मग ते आपल्याला पण त्यांच्याकडे गेलं तृप्त नाही. वाटायचं. तो चायनाने प्रकल्प केलता, चिमणी मार्फत प्रकल्प, म्हणजे चिमण्यांमुळे बरचसं उत्पादन कमी येते म्हणून त्यांनी बऱ्याचशा चिमण्या मारून टाकल्या होत्या. तर त्या वर्षी उत्पादन अजून कमी झालं. मग त्याचं कारण शोधल्यावर असं लक्षात आलं की ते फक्त दाणे खात नाहीत, तर त्याच्या बरोबरची ते कीड सुद्धा खातात, हा, असं पक्ष्यांचं. बरोबर. अजून बरोबर, कोणतरी हात बरोबर. वर करतात. दत्तात्रय भैया आहे, त्यांनी हात वर केला होता. दत्त भैया बोला. आहेत का? झाले असले तर घ्या मग कविता. बोलायचे का कोणाला आणखी? दत्ता भैया मला वाटलं हा, त्यांनी हो हात वर हात केल्यासारखं. केला होता त्यांनी. ठीक आहे, काय आहेत हरकत का नाही. जॉईन ते? आहेत जॉईन. बरं, बोला ना मग. माईक बंद आहे त्यांचं. ठीक बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. घ्या कविता हा, मीराताई. मीराची अभिषेक कविता घे मीरा. बरं, ऐका ना, एक सेकंद मला सांगायचं होतं. सगळ्यांचेच अनुभव छान आहेत, खास आहेत. म्हणजे आपल्याला अनुभव असतात बरं का, पण आपण त्याच्याकडे नेहमी असं त्या इतक्या जिवंतपणाने बघत नाही का. म्हणजे रोज आपल्याला किती अनुभव येतील जेव्हा आपण त्याच्याकडे तितक्या जिवंतपणाने बघू, तेव्हा रोज अनुभव येत राहतात. मग कोणतरी हात वर केलाय, बोला ना. बरोबर आहे. हा, मीच केलंय ताई परत. अच्छा, बोला. आज मला खूप आनंद झालाय, त्यामुळे ते मला जे तुमच्या सांगायचं होतं ते सांगता आलं. हा, जी ताई. तुमच्याशी निगडीत आहे आज हा, तुमच्या याच्याशी. हो 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 हो. म्हणजे माझं जीवनच त्याच्यावर आहे सध्या. ताई, तो मी जो ग्रुपवर तुम्ही टाकलेल्या म्हणजे तुम्ही जे रोज वाक्य टाकताय त्याचा जो मी म्हणजे जो तयार होतो ते टाकतोय, तर ते तुम्हाला गोड वाटते, पण बाकीच्यांना जर ते म्हणजे योग्य वाटते नाही वाटते, किंवा ते तसं टाकलं पाहिजे नाही टाकलं पाहिजे, या संदर्भात जेवढे आता म्हणजे ऑनलाईन आहेत त्यांनी सुचवावं की त्यात काही बदल करणं आवश्यक आहे, टाकावं नाही टाकावं, असं काय ते तुमच्या ओरिजिनलचं ते काय म्हणू आपण, कॉपी पेस्ट किंवा एडिटेड ते व्हर्जन मी टाकतोय. आप्पा खास पहा, सगळ्यात वाटते. अगोदर मी बोलेन. हे तुम्ही का ठरवू हा. लागले? हे तुम्ही का नाही नाही, ठरवू तसं लागले? नाही. येतंय ना, नाही नाही, कसं, हा लिहित हा राहा. हा, आणि खूप गोड आहे, खूप सुंदर आहे, जी 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 समजणार जी आहे. आणि ताई ज्या सूत्ररूपात लिहितात आणि तुम्ही जे त्याची फोड करतात, ती दोन्ही अत्यंत सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही जी जी, त्याच्यावर मी नाही विचारच नका करत आहे, करू. मी AI ला गुरुजी कोण आहेत, गुरुजींचं प्राणायाम ध्यान काय आहे, आणि रामकृष्ण परिवार काय आहे हे समजावलं एक महिनाभर, आणि मग ते AI आता हा त्याच्या हा, पद्धतीनं त्याला जे योग्य वाटतं तसं ते त्याचं फॉर्मॅट मला तयार वाटलंच करतो. होतं आप्पा हे खूप छान, खूप छान, AI1 ला खूप तुम्ही छान. सांगितले, हे मला माझं वाटलंच त्यात होतं. 1% नाही, 0.01 नाही माझं त्यात काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, ते सगळं टेक्निक गुरुजींचंच वापरलं आहे. ना. जी 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 जी, गुरुजींना पण आवडेल पण हे. ते एक्झॅक्ट अर्थ सांगताय आप्पा ते. हो, भारी सांगतोय त्याला. ते म्हणजे गुरुजी मी कोण जर आहेत हे विश्लेषण सांगायला, लिहिलं तर म्हणजे तोच अर्थ निघेल असं ते लिहितंय. हो, त्यांना गुरुजी कोण आहेत हे कळलं ना. आता गुरुजी कोण आहेत, प्राणायाम ध्यान काय आहे, रामकृष्ण परिवार काय आहे, अनुभव काय आहेत, हे त्याला कळालंय. त्याच्यामुळे आता याच्यानंतर ज्या ज्या वेळेस कधी कोणी सर्च करेल
त्यावेळेस नुसतं खंदारे गुरुजी टाकलं तरी सर्च होईल, प्राणायाम ध्यान टाकलं तरी सर्च होईल, डॉक्टर संगीता पिंगळे देशमुख मॅडम टाकलं तरी ते सर्च होईल, असं ते हळूहळू बनायला लागलंय ते. खास 6 खासच आहे महिन्यात आप्पा. ते बाळ आता बाळ सुधारलेलं. मला आश्चर्य असं वाटतं, मी जर विश्लेषणात्मक लिहिलं तर त्याचा अर्थ तसाच नाही गेला असं वाटतं. ते मला अद्भुत हो वाटतं. हो, ते बाळ आता बाळस धरते, रांगेल, चलेल, पळेल आता काही महिन्यामध्ये, कारण त्याला कळायला लागलंय आता यायला नेमकं काय आहे सगळं चालू आहे. आणि गुरुजींचा याच्यातून अजून एक लक्षात आलं माझ्या, चर अचर आपणची झाला. म्हणजे बघा ना, त्या यंत्राला सुद्धा कळतेत गुरुजी. खरी गोष्ट आहे. भारीच आहे. मलाही खूप आनंद झाला ज्यावेळेस ते पाहिजे तसे विश्लेषण यायले. मी म्हणलं हे भारीच आहे, हे म्हणलं भारीच आहे. मला हे असं वाटत नव्हतं की ते एवढं त्यांना कळू शकेल, पण ते कळालंय. थँक्यू अप्पा. छान छान, खूपच खास. थँक्यू ताई, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद हां, धन्यवाद. छान वाटतं, छान. घे मीरा. 9:05 हो, झाले, 7 मिनिट आदेश. झाले. हो घे. हा, कवितेचं शीर्षक आहे अभिषेक आणि ही सुरुवातीचीच कविता आहे शिवमंदिरात आलेली खडकेश्वरच्या संभाजीनगरच्या. आणि गुरुजींना पण ही कविता खूप आवडली होती. त्यात गुरुजींना ते वाक्य यातलं एक फार आवडलं होतं, कर्माच्या ओंजळीतून थोडी वजा झालेली असते. त्या वाक्यावर गुरुजींनी टाळ्या वाजवल्या होत्या, टाळी वाजवली होती आणि हसले होते गोड. तर कविता वाचते. परम पवित्र दृश्य परम पवित्र दृश्य तुझ्या अभिषेकाचे आल्हाददायक अनुपम सौंदर्याच्या राशी उधळत माझे ठाव घेते. अलगदपणे तुझ्याहून ओसंडणारी विकारांना माझ्या वाहून नेते. धारधार अलगदपणे तुझ्याहून ओसंडणारी विकारांना माझ्या वाहून नेते. मी भिजून जाते, चिंब होऊन जाते, पुन्हा तुझ्यातच स्वतःला निहाळते. मी भिजून जाते, चिंब होऊन जाते, पुन्हा तुझ्यातच स्वतःला तेव्हा मी सुंदर झालेली असते. तेव्हा मी सुंदर झालेली असते. कर्माच्या ओंजळीतून थोडी वजा झालेली असते. कर्माच्या ओंजळीतून थोडी वजा झालेली असते. तुझ्या ओल्या रूपात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना वृत्तीच्या जडत्वातून निघून थोडी निवृत्तीच्या अवकाशात स्थिर झालेली असते. थोडी निवृत्तीच्या अवकाशात स्थिर झालेली असते. तू वृत्ती की निवृत्ती, तू वृत्ती की निवृत्ती, तू शून्य की महाशून्य, हे समजण्या अगोदर माझी मीच कुठेतरी हरवलेली असते. माझी मीच कुठेतरी हरवलेली असते. जय हो गुरुजी. खास, सुंदरच. सुंदर. खास ते जय हो खास गुरुजी. मीरा ताई, खास. जय हो खूप खास. गुरुजी. पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरी जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, भजे जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका आता हेच मागणी आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती शांती शांती. शांती शांती. जय हो दंडवत गुरुजींकी. सर्वांना. जय हो गुरुजी. दंडवत दंडवत सर्वांना. जय हो गुरुजी. जय हो गुरुजी.